श्रोते हो, आपणासमोर गुरुचरित्रातील 5वा अध्याय सादर करीत आहे. तरी सर्वांनी मनापासून ऐका आणि सबस्क्राईब करा. ओम श्री गणेशाय नमः. ओम नारदवाच प्रणम्य शिरसा देवं गुरुपुत्र विनायकं भक्तावासं स्मरे नित्यमायुः कामार्थ सिद्धये. प्रथमं वक्रतुण्डचे एकदन्त द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्रं चतुर्थकं लंबोदरं पंचम षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्ताष्टमं नवमं बालचन्द्रं दशमं तु विनायकमेकादशं गणपति द्वादशं गजाननं द्वादशैतानि नामानि सन्ध्यपठेन् नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो. विद्यार्थी विद्यां धनार्थी लप्ते धनं पुत्रार्थी लप्ते पुत्रान् मोक्षार्थी लप्ते गतिं जपेन गणपति स्तोत्रं षड्भिर्मासः फलं लभेत संवत्सरेण सिद्धिर्लप्नात्र संशयः. अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यो लिखित्वा समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेश प्रसादतः. इति श्री नारद पुराणे संकष्टनाशनं नाम गणपति स्तोत्रं संपूर्णः. ओम गजाननं भूतगणाधिसेवितं कपितजमफलचारो भक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजं. या कुञ्जशारधवला या शुभ्रवस्त्रावृता या विनर्मण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवेहा सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती शेषजाड्यापः. ओम मुखं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम श्री सद्गुरुनाथ संत कैकाडेश्वर महाराज की जय. ओम श्री गणेशाय नमः. नामधारक भक्तासी सांगे सिद्ध विस्तारेशी अवतार झाला मानुषी भक्तजन तारावया. ऐक भक्ता नामधारका अंबरीशा कारणे विष्णू देखा अंगीकारिले अवतार ऐका मानुषी नाना रूप घेतसे. मत्स्य कुर्म वराह देख नराचा देह सिंहाचे मुख वामन रूप झाला भिक्षुक झाला ब्राह्मण क्षेत्रकर्मी. दशताचे कुळी जन्म अप्रख्यात अवतार श्रीराम राजा होणे मागुती जन्म गवळ्या घरे गुरे राखी. वस्त्रे फेडण्याला नग्न बौद्ध रूपी झाला पण होणे कलंक अवतार जाण तुरुंगारूढ तुरुंगारूढ कायावडी नाना प्रकार नाना वेश अवतार धरी ऋषिकेश. तारावया भक्तजनास दृष्टहनन करावया. द्वापारांती झाला कली अज्ञान लोक ब्राह्मण कुळी आचारहीन होणे प्रबळी वर्तती महिमा कलियुगी. भक्तजना तारणार्थ अवतार धरी श्री गुरुनाथ सगरा कारणे भगीरथ आणि गंगा भूमंडळी. तैसे एक विप्र वनिता आराधी श्री विष्णू दत्ता तिचे उदरे अवतार धरिता आश्चर्य झाले परेसा. पिठापूर पूर्व देशी होता ब्राह्मण उत्तम वंशी आपस्तंभ शाकेशी नाम आपळ राजा जाण. तयाची भार्या सुमता आशे आचार पतिव्रता अतिथी आणि अभ्यागता पूजा करी भक्तिभावे. ऐसे असता वर्तमानी पती सेवा एकमनी अतिथी पूजा सगुणी
निरंतरा करीतसे वर्तता ऐसे के दिवशी आला दत्ता तिथी वेशी श्राद्ध होते अमावशेशी विप्राघते देखा न जेविता ब्राह्मण घरी दत्ता भिक्षा घाले ते नारी दत्तात्रेय साक्षात्कारे प्रसन्न झाला तैवेळी त्रयमूर्तीचे रूप घेऊनी स्वरूप दाखविले अति घनी पतिव्रता धावो निचरणी नमस्कारी मनोभावे दत्तात्रय म्हणे तेशी माग मातेची जे जे वासना तुझे मानशी पावशी त्वरित म्हणतशी ऐकोनी स्वामींचे वचन पती विप्रवनिता करी चिंतन विनवितसे करद्वय जोडून नाना परी स्तवनिया म्हणे जय जय जगन्नाथा तू तारक भवासी तत्वता माझे मनी असे जे अर्था पुरवावी ते देवराया तू कृपाळू सर्वाभूती वेद पुराणे वाखानिती के विवर्णावी तुझी कीर्ती भक्तवत्सला कृपानिधी मिथ्या नोहे तुझा बोल जे का ध्रुवाशी दिदले पद आढळ बिभीषणाशी लंका स्थळ देवनी राज्य समर्पिले भक्तजना तू आधार तया लागी धरशी अवतार ब्रीदासे चराचर 14 भुवना माझारी आता मातेवर देशी वासनासे माझे मानसी न व्हावे अन्यथा बोलाशे कृपानिधी देवराया माझे मनेची वासना पुरवावी जगत जीवना अनाथ रक्षका नारायणा म्हणून चरणा लागतसे ऐकोन तेचे करुणा वचन संतोषला त्रयमूर्ती आपण कर धरिला श्वासोन सांग जननी म्हणतसे तव बोलली पतिव्रता स्वामी जे निरपिले आता जननी नाम मज ठेविता करा निर्धार याच बोला मज पुत्र झाले बहुत नवेत स्थिर उपजत मृत जे वाचले आता सता अक्षहीन पादहीन योग्य झाले नाही कोणी काय करावे मूर्ख प्राणी असोनी नसतीने गुणी पुत्रा विन काय जन्म व्हावा पुत्र मज ऐसा ज्ञानवंत पुराण पुरुषा जगद्वंद्य वेद सदृश्या तुम सारिका दातारा ऐकोन तिचे वचन प्रसन्न झाला दत्तापण पुढे असे कार्या कारण दीक्षार्थ भक्तजनाशी तापशी म्हणे तीशी पुत्र होईल परेशी उद्धरील तुझे वंशाशी ख्यातिवंत कलियुगी सावे तुम्ही त्याचे बोली एरविन राहे तुम्हा जवळी ज्ञानमार्गी आतुरबळी तुमचे दैन्य हरिला इतके सांगून तापशी अदृश्य झाला परेशी
विस्मय करीतसे मानसी विप्रवनिता तये वेळी विस्मय करुणी मनात पतीशी सांगे वृत्तांत दोघे हर्षे निर्भर होत म्हणती दत्तात्रेय होईल माध्यान्ह समयी अतिथी काळी दत्ते ताती ते वेळी विमुख न होता ते काळी भिक्षा मात्र घालिजी दत्तात्रेयाचे स्थान माहुर करवीर क्षेत्र खुण तयाचा वास सदा जाण पांचाळेश्वर नगरात नाना वेश भिक्षुक रूप दत्तात्रेयी साक्षेप न पुसता मज निरोप भिक्षा घाली म्हणतसे विप्रश्री म्हणे पतीशी आजी अवज्ञा केली तुम्हाशी ब्राह्मण जेविता पण त्याशी भिक्षा पावली म्हणतसे ऐकून सतीच्या बोला विप्र म्हणे संतोषला म्हणे पतिव्रते लाभ झाला पिता माझे तृप्त झाले करावे कर्म पितरांच्या नामी समर्पावे विष्णू श्यामी साक्षात्कारे उणी स्वामी भिक्षा केली आम्हा घरी कृतार्थ झाले पितृगण समस्त निर्धारे झाले स्वर्गस्थ साक्षात विष्णू भेटले दत्त त्रयमूर्ती अवतारा धन्य तुझी माता पिता जेवर लादलीस मुख्याता पुत्र होईल निभ्रांता न धरी चिंता मानसी हर्षे निर्भर होनी राहिली दोघे निश्चित मनी होती झाली गर्भिणी विप्रश्री परेसा होती झाली गर्भिणी विप्रश्री परेसा आईशे नवमास क्रमोनी अप्रस्त झाली शुभदिनी विघ्ने स्नान करुणी विप्रे स्नान करुणी केले जात कर्म ते वेळी मिळून समस्त विप्रकुळी जातक वर्त वितीते वेळी म्हणते तपस्वी होईल बळी दीक्षा करता जगद्गुरु ऐकोनी म्हणते माता पिता ओ कामुचा कुळ उद्धरिता आम्हावर दिदला दत्ता म्हणून ठेविते तया नाव श्रीपाद म्हणून या कारण नाम ठेवितो ब्राह्मण अवतार केला त्रयमूर्ती आपण भक्तजन तारावया वर्तत असता त्यांचे घरी झाली 7 वर्षे पुरी मौजी बंधन ते अवसरी करिता झाला द्विजोत्तमा बांधिता मौजी ब्रह्मचारी म्हणता झाला वेदचारी मीमांसा तर्क ते विस्तारी म्हणू लागला तैवेळी ऐकोनी समस्त नगर लोक विस्मय करती सकळिक होईल अवतार कारणिक म्हणून बोलते आपणात आचार व्यवहार प्रायचित्त समस्ताशी आपण बोलता वेदांत भाष्य वेदार्थ सांगत असे द्विजवराशी वर्ततायसे तयाशी झाले वर्षे षोडशी विवाह करो म्हणती पुत्राशी माता पिता उधारा विचार करती पुत्रासवे
बारे लग्न तुवा करावे श्रीपाद म्हणे ऐका भावे माझी वाचा सांगेन कराल विवाह माझा तुम्ही सांगू ऐका विचार आम्ही वैराग्य श्री संगे असे नमी काम्य मुचे ते जवळी त्या श्री वाचून आणि कणारी समस्त जाना माते सरी जरी आणाल ते सुंदरी वरीन म्हणे ते वेळी आपण तापसी ब्रह्मचारी योग श्री वाचून नारी बोल धरा निर्धारी श्री वल्लभ नाम माझे श्रीपाद श्री वल्लभ नामायशी झाले त्रिमूर्ती कैसे पितया ते म्हण तसे जा उत्तर पंथाशी ऐकोनी पुत्राचे वचन आठविले पूर्व सूचन भिक्षुके सांगितली जे खूण सत्य झाली म्हणतसे आताच या बोलाशी मोडा घालिता परेशी विघ्न होईल तुरितेशी म्हणून विचारिती ते वेळी न म्हणावे पुत्र याशी अवतार पुरुष तापशी जैसे याचे वसे मानसी तैसे करावे म्हणते दोघे निश्चय करण्या फुले मनी पुत्राभिमुख जनक जननी होती आशा मा लागुनी प्रतिपाळीशी म्हणून या आईशी म्हणी व्याकुळित डोळा निगती अश्रुपात माता पडली मूर्छांगत पुत्र स्नेह करून या देखून मातेचे दुःख संभोखित परम पुरुष उठवून स्वास्ते देखा अश्रुपात पुषतसे न करी चिंता अहो माते जे मागशी ते देईन तुते दृढ करुणे चित्ताते रासुके म्हणतसे वारे तुझ करिता आपण दुःख विसरले संपूर्ण रक्षे आम्हा वृद्धा लागुण दैन्या वेगळे करोनी पुत्रास्ती आपणा दोन पाप पांगुळा अक्षहीण त्या ते पोशीला ताकून आम्हा कवन रक्षिल ऐकोनी जिननीचे वचन अवलोकी अमृत दृष्टी करुण पुत्र दोघेही झाले सगुण आली दृष्टी चरणाधिक वेदशास्त्रादि व्याकरण सर्व म्हणते तत्क्षण दोघे येऊने धरती चरण कृतार्थ झालो म्हणून या चिंतामणीचा होता स्पर्श सुवर्ण करीलो हास तैसे महात्म्य वृष्टीने तयास योग्यताली तत्काळी आश्वासन तया वेळी बिदलावर तत्काळी पुत्र पौत्री नांदा प्रबळे श्रियायुक्त सनातन सेवा करा जनक जननी पावा सुख महाज्ञानी यह सौख्य पावोनी पालमुक्त ये निश्रय ऐशे बोलून तयाशी सुबोधी तसे मातेशी पाहोन या दोघा पुत्राशी राता सुख पावाल पुत्र दोघे शतायुषी निश्रय धरी ओ मानसी कन्या पुत्र होती लयाशी तुम्ही नेत्री देखाल अखंड लक्ष्मी यांचे घरी यांचे वंश परोपरी कीर्तिवंत सचराचरे संपन्न होती वेदशास्त्रे आमचे अवज्ञान करिता विरोध ध्यावा निरोप ध्यावा मातरिता
जाणे असे उत्तर पंथा दीक्षा द्यावया साधू जना सांगोनी माता पित्याशी अदृश्य झाला पुरेशी पावला त्वरित पुरी काशी गुप्त रूपे होता तेथे निघाला तेथून बद्री वना बेटी घेऊन नारायण अवताराशे आपणा कार्यकारण मनुष्य देही दीक्षा करावया भक्त जना तीर्थे इंडणे आपणा मनोवेगे मार्गक्रमणा आले तीर्थ गोकर्णाशी ऐकून सिद्ध मुनीचे वचन विनवी नामधारक आपण ते परिसा श्रोते जन मने सरस्वती गंगाधरो इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्याख्याने सिद्धनामधारक संवादे दत्तात्रेय पावकतारक कथनं नाम पंचमोऽध्याय श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रेयार्पणमस्तु शुभं भवतु पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय गुरुदेव दत्ता पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। ओम श्रीराम श्रीराम